नमस्ते, मी स्नेहल गारपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करण्यासाठी प्रशासनात नाविन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता असून टेक वारी 2.0च्या माध्यमातून राज्य प्रशासनाला नवी दिशा देण्याचे कार्य सुरू असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे आयोजित टेक वारी 2.0 महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह अंतर्गत महासाधना सप्ताहातील विशेष पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सामान्य प्रशासन विभागाच्या सेवा मुख्य अतिरिक्त सचिव व्ही राधा तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री बावनकुळे म्हणाले की आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरिकांपर्यंत सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचा हा प्रयत्न सुरू असून विविध विभागांमध्ये तंत्रज्ञानाधिष्ठित कार्यपद्धती विकसित करणे ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. टेक वारीची तुलना पंढरपूरच्या वारीशी करताना मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की वारीमध्ये जशी शिस्त, सातत्य, अध्यात्म आणि सामूहिकता आहे त्याचप्रमाणे प्रशासनात तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती विकसित होणे आवश्यक आहे. डिजिटल साक्षरता ही आजच्या काळाची खरी साक्षरता बनली असून प्रशासनातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी टेक वारी उपक्रमामुळे प्रशासन अधिक भविष्यवेधी बनत असल्याचे सांगितले. राज्य प्रशासन जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी सज्ज होत असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःला फ्युचर रेडी बनवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा यांनी प्रास्ताविकात 4 मे पासून आयोजित विविध प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली. DPDP, नवीन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि भविष्यातील महाराष्ट्राच्या विकासासाठी टेक वारीचे महत्त्व याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. दरम्यान कर्मयोगी भारत अंतर्गत 2 एप्रिल ते 10 एप्रिल 2026 या कालावधीत वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.